करंजाडे पनवेलमध्ये भीषण अपघात, सेक्टर 4 सर्कलमध्ये गतिरोधकाची तातडीची मागणी. पनवेलमधील करंजाडे परिसरात सेक्टर 4 येथील सर्कलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीची अवस्था अत्यंत खराब झालेली दिसून येत आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात दाखल केले. स्थानिकांच्या मते सेक्टर 4 सर्कलमध्ये गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक वेगाने वाहने चालवतात, ज्यामुळे अपघातांचा धोका सातत्याने वाढत आहे. यापूर्वीही या ठिकाणी लहान मोठे अपघात घडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आजच्या अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. आज आपण बघतोय की सदर गाडीचं कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. याला जबाबदार कोण असेल? कारण रेसिडेन्शियल एरियामध्ये जी स्पीड लिमिट पाहिजे त्या लिमिटला कोणीही त्या कायद्याचं पालन करत नाही. त्यामुळे असा हा भयंकर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या ॲक्सिडेंटच्या घातपातामध्ये सदरच्या व्यक्तीला पण जखमा झालेल्या आहेत. पण याच्यावरती आळा घालण्यासाठी काय करता येईल ते आपण नक्कीच त्याचा विचार करू. कोणावर काय कारवाई होईल ते आपण थोडे सांगू. स्टेटमेंटमध्ये कसं काय असेल ते वगैरे CCTV फुटेजद्वारे. सेक्टर 4चा करंजाडे सर्कल आणि दुचाकी ॲक्सिडेंट झालेली गाडी ती ही. सर, तुम्ही गाडी चालवत होता त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं इथे? नमस्कार, मी आदर्श आंबरेकर. मी इथे टोप्यावरती उभा होतो राईट टर्न घेऊन रिलायन्सला जाण्यासाठी. पुढे पिकअप ओपो होता. त्या साईडून टू व्हीलरवाला एकदम भयंकर स्पीडमध्ये आला आणि मला टोकन घेऊन होता. त्याला लागला विषय माझ्या गाडीचं नुकसानसुद्धा झालेलं आहे. आता मला हे कळत नाही की आपण रहिवासी एरियामध्ये गाडीचा स्पीड किती असावा. तो जवळजवळ 70 ते 80च्या स्पीडने होता आणि मी असं पण गाडी चालवत होतो. गाडी जागेवरतीच उभी होती. सदर गोष्टीची पोलिसांना तक्रार देण्यात आलेली आहे. PC वाघमारे सर सदर घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी ड्रायव्हर वगैरे सर्वांची घटनास्थळी सगळं काही पंचनामा स्टेटमेंट चालू आहे.